घेतली। एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे आणखी एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलंय। रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर हे जामखेडमध्ये लावण्यात आले आणि चर्चा सुरू झाली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, तर अजित पवार हे जामखेडमध्ये येत असल्यानं त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागलेले आहेत आणि त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांच्या नावानं रोहित पवार मित्र परिवार अशा नावानं अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत। उद्देश असा विशेष काही उद्देश नाही, परंतु अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाल्यानंतर या जामखेड नगरीमध्ये येत आहेत। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ते या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे एक आमदार म्हणून विधानसभेचे लोकप्रतिनिधी म्हणून रोहितदादांनी त्यांचं स्वागत करणं क्रमप्राप्त आहे। त्याप्रमाणे एक प्रोटोकॉल म्हणून या ठिकाणी रोहितदादा आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ते फ्लॅक्स लावलेले आहेत।